नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. दर महिन्याला 2 कोटींपेक्षा अधिक दर्शकांचे व्ह्यूज. 2 लाख हक्काच्या दर्शकांसह आरआरसी न्यूज विदर्भात टॉप. राज्यात लोकसभेच्या अपयशानंतर भाजपची अकोल्यात महत्त्वपूर्ण बैठक. विधानसभेत इतरत्र पराभवाची भीती. भाजप ताब्यात ठेवणार का विदर्भ? भाजपच्या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते येणार अकोल्यात. लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस व महाविकास आघाडीत उत्साह. लाखो रुपये खर्चून निर्माण केलेला हॉकर्स झोन पडला ओस. अतिक्रमणाने अकोलेकरांचे मात्र रोजचे हाल बेहाल. सरकारला दुष्काळ घोषणेच्या आठवणीचा पडला विसर. हजारो विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा करणार तरी कधी? आता सविस्तर बातम्या. अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर यांच्या कृपेने स्थापन झालेल्या आरआरसी डिजिटल अकोला या यूट्यूब चॅनलने आज 2 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्सचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. केबल नेटवर्क आणि आता सोशल मीडियाच्या जमान्यात दर महिन्याला 1 ते 2 कोटी व्ह्यूज असलेले महाराष्ट्रातील अग्रेसर चॅनल म्हणून आरआरसी कडे पाहिले जात आहे. संस्थापक संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांनी स्थापन केलेल्या सिटी चॅनल अर्थात आरआरसी न्यूजने आज मोठा टप्पा पार केला. संचालक पंकज देशमुख यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आरआरसी यूट्यूब चॅनलचे 2 लाख आश्वासक सबस्क्रायबर्स झाले आहेत. इतकेच नाही तर दर महिन्याला सोशल मीडियावर 1 ते 2 कोटी व्ह्यूज असलेले विदर्भातील अग्रगण्य चॅनल म्हणून राजमान्यता प्राप्त झाली आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षापासून अत्याधुनिक यंत्रणा आत्मसात करत आरआरसी न्यूज अकोल्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींचे थेट प्रसारण अर्थात लाईव्ह कव्हरेज करत आहे. आज यूट्यूबचे 2 लाख सबस्क्रायबर्स झाल्याबद्दल आरआरसी न्यूजच्या कार्यालयात छोटेखानी सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते केक कटिंग करण्यात आले. आरआरसी टीमचे अभिनंदन करताना सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे संचालक पंकज देशमुख म्हणाले. प्रमुख व्हिडिओ एडिटर मनीष देशमुख व दीपक यादव यांचे विशेष कौतुक आज पंकज देशमुख यांनी केले. आणि सर्व या टीमची मेहनत आहे जे यांनी अचीव केलं आहे. इंस्टाग्राम, सोशल मीडिया आता जिथे कुठे मला दिसते आपल्याला सगळीकडे, म्हणजे मला तरी मेजरली आरआरसी दिसून राहिला आणि याचा सर्वात जास्ती आनंदही मला होत आहे आणि अभिमानी होत आहे की टीम एवढी चांगली काम करते. तर यांची सर्वांची मेहनत आहे आणि फार उत्कृष्ट काम केलं आहे. अकोल्यातील कुठल्याही प्रमुख इव्हेंटचे लाईव्ह अर्थात थेट प्रसारण करणारी अत्याधुनिक यंत्रणा असलेले आरआरसी न्यूज हे फास्ट ग्रोईंग चॅनल आहे. यूट्यूबवर 2 लाख सबस्क्रायबर्स बरोबर अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात केबल नेटवर्क मार्फत लाखो दर्शक आरआरसी सोबत जोडले गेले आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आरआरसीचा दबदबा आहे. लाखो दर्शकांबरोबर जाहिरातदार व हितचिंतकांमुळे आरआरसीने हा टप्पा गाठल्याचे संचालक पंकज देशमुख म्हणालेत. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोल्यात रविवारी विशेष बैठक होत आहे. भाजपचे विधानसभेसाठी विदर्भावर फोकस केल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाने 3 सर्वे केले असून यात विदर्भ वगळता इतर ठिकाणी भाजपाला धोका संभवत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्यामुळे भाजपाने विदर्भावर फोकस करत विदर्भात पक्ष बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत विविध सर्वे असो की खासगी कंपन्या, वृत्तवाहिन्या आणि दैनिकांचा सर्वे असो, यात भाजपाला म्हणावे तसे यश अधोरेखित होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत भाजपला विदर्भ तारेल या आशेवर भाजप नेत्यांनी विदर्भावर फोकस करत रणनीती आखली आहे. विदर्भातील 62 पैकी 29 जागांवर 2019 मध्ये विजय संपादित केला होता. 2019च्या निकालात भाजपाला 15 जागांचा फटका बसला होता. यंदा लोकसभेत भाजप व महायुतीचे झालेले पाणीपत पाहता भाजपाने विदर्भाच्या जागा कायम ठेवत त्यात वाढ करण्याची रणनीती आखली असून त्या दृष्टीने भाजप नेत्यांचे दौरे तर वाढले आहेत. त्याचबरोबर भाजपच्या सर्वे करणाऱ्या माहितीचे अवलोकन पक्षात सुरू झाले आहे.
अकोल्यात रविवारी भाजपाची संघटनात्मक बैठक असून यावर खलबते होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। भाजपच्या रविवारच्या बैठकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेसचे नेते मंडळी 13 ऑगस्टपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। आगामी निवडणुकीची पूर्वतयारी आणि रणनीती आखण्याचे प्रयोग सुरू झाले असून नेते मंडळींनी स्थानिक नेत्यांशी संवाद वाढविला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सज्ज झाले। नेत्यांचे दौरे 13 ऑगस्टपासून विदर्भात जाहीर झाला आहे। रणनीतीसाठी जिल्हानिहाय बैठका घेतल्या जाणार असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या गेल्या आहेत। यासाठी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। 13 ऑगस्ट रोजी विदर्भात बुलढाणा येथे, बुलढाणा, अकोला आणि वाशिमची दिनांक 14 ऑगस्ट रोजी अमरावती येथे अमरावती, यवतमाळ जिल्ह्याची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे। खुले नाट्यगृहाच्या मागील जागेत तयार केलेल्या हॉकर्स झोनकडे लघु व्यावसायिकांनी पुन्हा पाठ फिरवली। परिणामी हॉकर्स झोनमध्ये शुकशुकाट निर्माण झाला असून रस्ते मात्र अतिक्रमणाने वेढले आहेत। शहरातील शहर कोतवाली ते खुले नाट्यगृह, गांधी चौपाटी आणि खुले नाट्यगृहासमोर लघु व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी खुले नाट्यगृहाच्या मागील मोकळ्या जागेत हॉकर्स झोन तयार करण्यात आला। यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च केले। मात्र हॉकर्स झोन बाबत नियोजन न केल्याने या 3 ठिकाणच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिकांनी देखील दुकाने थाटली। गेल्या 10 दिवसांपासून हॉकर्स झोनमध्ये शुकशुकाट तर रस्ते मात्र अतिक्रमणाने गजबजलेले असे चित्र निर्माण झाले आहे। त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे। लाखपुरी गावातील अर्धकाशी असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसमोर रस्ता ही अडचण ठरत आहे। या ठिकाणचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी भाविकांनी केली आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी गावात 11.5 ज्योतिर्लिंगांसह श्री लक्षेश्वराचे स्वयंभू मंदिर असून त्याला अर्धकाशीचा दर्जा देण्यात आला आहे। श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथे भाविकांची गर्दी जमते। पिढ्यानपिढ्या शेकडो भाविक पाण्याने भरलेले कावड घेऊन श्री लक्षेश्वराचा जलाभिषेक करतात। मात्र या कावडधारकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी अत्यंत खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे। लाखपुरी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पयोष्णीच्या काठापर्यंतची अवस्था वाईट झाली आहे। येथे येणाऱ्या भाविकांना चिखलातून मार्ग ओलांडताना खूप त्रास सहन करावा लागतो। या समस्येकडे लक्ष देण्यासाठी आपल्या कुंभकर्णी झोपेतून प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कावड महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। मात्र या मार्गावर निर्माण झालेल्या चिखलाचे साम्राज्य सर्वांनाच माहीत आहे। यावर उपाय कधी होणार असा प्रश्न शिवभक्त विचारत आहेत। पंढरपूर येथे गेलेली श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आज खामगाव येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येत भाविकांची उपस्थिती होती। आषाढी एकादशीला श्री विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या पालखीचे आज शनिवार सकाळी 10 वाजता खामगाव शहरात भव्य आगमन झाले। पालखीच्या स्वागतासाठी खामगाव शहरात 2 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार, पालखी बाळापूर मैदान, वाल्मिकी चौक, कृषी उत्पन्न बाजार, टिळक पुतळा, अर्जुन जलमंदिर, जगदंबा चौकात विसावा घेत जोरदार तयारी करण्यात आली होती। महावीर चौक, मोहन चौक, फरशी चौक, खामगाव अर्बन बँकेच्या महावीर भवन मार्गे पालखीचे दुपारी 3 वाजता खिमजी नॅशनल हायस्कूलच्या मैदानात आगमन झाले। 11 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजता अग्रसेन चौक, कमांड गेट येथून शहर पोलीस स्टेशन, बसस्थानक मार्ग शेगाव येथे पालखीचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले। तसेच सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्या वतीने चहा पाणी वाटप करण्यात आले। पालखीत सहभागी झालेल्या सर्वांना फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। पालखीच्या दर्शनासाठी शेवटी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पालखीत उपस्थित वारकऱ्यांनी टाळाच्या तालावर पावली नृत्य केले। मृदंगाने उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध करून संत गजानन महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण पालखी मार्ग परिसर दुमदुमून गेला होता। वन्यजीवांमुळे अनेकदा अनेक गावातील नागरिक भयभीत झालेले असतात। जंगलाजवळ असलेल्या गावांना याचा सर्वाधिक त्रास असतो। अळगाव येथे माकडाची दहशत होती, ती कमी करण्यात वन विभागाला यश आले आहे। तेल्हारा तालुक्यातील अळगाव बुद्रुक येथे गेल्या काही दिवसांपासून 2 ते 3 माकडांनी गावात
दहशत निर्माण केली होती। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या दरम्यान 2 ते 3 जणांना माकडांनी चावा घेत जखमी केले। त्यांना पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी अतिक खान व वंजारी व ग्रामस्थ पटेल हितेश हागे यांच्या मदतीने या माकडांना पकडण्यात यश आले। तर सायंकाळी या माकडांमुळे वातावरणात खळबळ उडाली। या माकडांनी गावात हल्ला करून 3-4 जणांना जखमी केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून आता हे माकड जंगलात सोडले आहे। अकोट तालुक्यातील मुणगावात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ही परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून चालू आहे। संपूर्ण गाव जयघोषाने आणि नागदेवतेच्या पालखीने दुमदुमून गेले होते। शुक्रवारी नागपंचमीच्या पवित्र सणानिमित्त जिल्ह्यातील सोपीनाथ मंदिरात नागपंचमीच्या मुहूर्तावर नागदेवतेच्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते। भजन ऐकण्यासाठी भक्तांची मंदिर परिसरात गर्दी झाली होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही नागदेवतेची रथयात्रा संपूर्ण गावात काढण्यात आली आणि सायंकाळी मंदिरात पोहोचली। रथयात्रा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। नागपंचमीच्या दिवशी मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला। मुणगावात ही परंपरा गेली 100 वर्षे सुरू आहे आणि भविष्यातही ही परंपरा पिढ्यानपिढ्या कायम राहणार आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली। नागपंचमीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा। नागपंचमी हा सण काही वर्षापासून पारंपरिक असून याला यात्रेचं स्वरूप येत राहते आणि याच यात्रेमध्ये लोकांची जी मनोमन इच्छा आहे ते पूर्ण होतात। यात्रेत या बरेचशा लोकांचे साखळे वगैरे सुटत राहतात। इथे सोपीनाथ महाराज संस्थांच्या वतीने वारुळावर जाऊन त्या लोकांच्या भावना तिथं आरती पूजा अर्चना करून व्यवस्थितरित्या सर्व लोक गावातील येऊन भेटी देतात, दर्शन करतात आणि ही परंपरा बरेच दिवसापासून चालत राहिलेली आहे, चालत राहील, अशीच चालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज नागपंचमीनिमित्त मी सर्व गावकरी मंडळी व सर्व विश्वस्त मंडळींना माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा देतो। आज आमच्या इथं सोपीनाथ महाराज संस्थांची पालखी निघत आहे, त्यानिमित्त आम्ही वारुळावर उपस्थित झालेलो। तरी माझ्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण श्रींचा पालखी सोहळा वरुळावर जात असते आणि वरुळावर जाऊन नवपुरी नागाची आरती होते आणि आरती केल्यानंतर गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक निघते। बऱ्याच 100 वर्षापासून ही परंपरा श्री सोपीनाथ महाराज शिवमंदिर संस्थान मुंडगाव या गावामध्ये सुरू आहे आणि तेच परंपरा आज ती अखंड 100 वर्षापासून सुरू आहे। संपूर्ण गावातील भक्त मंडळी या पालखी सोहळ्यामध्ये हजर राहून या पालखी सोहळ्याला जणू एक यात्रेचं स्वरूप प्राप्त होते आणि त्याबद्दल आज इथून 5 दिवसानं येणाऱ्या पहिल्या सोमवारी महाप्रसाद होतो आणि त्या दिवशी पंचमीची आरती होऊन सांगता होते। राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे 10वी आणि 12वीच्या एकूण 5,99,064 विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार राज्य मंडळाने सुरू केलेल्या शुल्क परताव्याच्या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा फटका बसत आहे। राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुके तसेच 1021 महसूल भागांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली। त्यानुसार राज्य मंडळाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी लागू करण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये अकोला जिल्हा सहभागी आहे। त्यासाठी विद्यार्थी पालकांच्या आधार संलग्न बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा करण्यासाठी माहिती मागवली आहे। त्यासाठी 6 वेळा मुदतवाढ देण्यात आली। या कालावधीत 10वीचे 3,48,942 तर 12वीचे 2,50,122 विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाली। या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क रक्कम 29,25,53,160 रुपये होती। तसेच शुल्क परतावा ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला। आधार क्रमांक चुकीचे असणे, खाते बंद असणे, खाते आधार संलग्न नसणे अशा कारणांमुळे आतापर्यंत 86,035 विद्यार्थ्यांना शुल्क परताव्याची रक्कम पोहोचलेली नाही। अकोला जिल्हा दुष्काळी भाग असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना आतापर्यंत शुल्क परतावा मिळणे आवश्यक असताना अजूनही विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये परीक्षा शुल्क परतावा आला नसल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे। पुन्हा पाहूयात हेडलाईन्स।
हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. दर महिन्याला 2 कोटींपेक्षा अधिक दर्शकांचे व्ह्यूज, 2 लाख हक्काच्या दर्शकांसह RRC न्यूज विदर्भात टॉप. राज्यात लोकसभेच्या अपयशानंतर भाजपची अकोल्यात महत्त्वपूर्ण बैठक. विधानसभेत इतरत्र पराभवाची भीती, भाजप ताब्यात ठेवणार का विदर्भ? भाजपच्या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते येणार अकोल्यात. लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस व महाविकास आघाडीत उत्साह. लाखो रुपये खर्चून निर्माण केलेला हॉकर्स झोन पडला ओस, अतिक्रमणाने अकोलेकरांचे मात्र रोजचे हाल बेहाल. सरकारला दुष्काळ घोषणेच्या आठवणीचा पडला विसर, हजारो विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा करणार तरी कधी? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.